नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जिम्मा 2 हा सिनेमा आपल्या भेटीला आला आहे आणि तो सध्या थिएटरमध्ये खूप गाजतो आहे. याचं सगळं श्रेय दिग्दर्शक आणि प्रोड्युसर यांना जाईल. तर सगळ्यात पहिल्या खूप खूप ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. 11 वर्ष सोबत आहात, कसं वाटतंय? भारी वाटतंय. 11 वर्ष एकत्र आहोत आणि चांगले गेली आहेत, छान गेली आहेत 11 वर्ष, मजेशीर गेली आहेत. आय एम व्हेरी हॅपी. ह्यांचं माहीत नाही, पाटलांचं. बघ ना. नाही, मीही प्रचंड हॅपी आहे. एकतर अशी 11 वर्ष होती ही जिथे करिअरमध्ये खूप गोष्टी बदलल्या, स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी 27 वर्षाचा होतो. सो तिथून पुढे आजपर्यंतचा प्रवास ना माणूस म्हणून खूप घडवणारा, शिकवणारा होता. आणि ही जी लग्नाची ही जी पार्टनरशिप आहे किंवा हे जे असोसिएशन आहे, मला वाटतं आज जिम्मा 2 सारखा प्रेक्षकांना आवडणारा, आपलासा वाटणारा चित्रपट मी बनवू शकतो. त्याच्यात खूप मोठा वाटा क्षितीचा आहे. कारण या 11 वर्षात खूप एकमेकांना धरून, एकमेकांना सावरत, एकमेकांना शिकवत हा सगळा प्रवास झाला आहे आणि त्याचं हे फलित आहे असं मला वाटतं. तुम्ही दोघेही नाटकाच्या बॅकग्राऊंडमधून बिलॉंग करतात. एकाच इंडस्ट्रीमधले पार्टनर असल्यामुळे बरेच चॅलेंजेस असतात, बरेच चांगल्या गोष्टीसुद्धा असतात. सो त्यांना तुम्ही कसं चॅलेंज ॲक्सेप्ट करता आणि फेस करता? चांगल्या गोष्टी जास्त आहेत, नक्कीच. म्हणजे निदान आमच्या बाबतीत तरी चांगल्याच गोष्टी जास्त आहेत. एका क्षेत्रात आहोत, सो एकमेकांची प्रेशर्स किंवा कशामुळे वाईट वाटू शकतं किंवा कशामुळे आनंद होऊ शकतो, म्हणजे एक आपला नाटकाचा प्रयोग खूप छान झाला, ह्याचा किती आनंद मोठा असू शकतो हे एका क्षेत्रात असल्यामुळे कळतं आणि एकमेकांची मदत खूप होते. सो आय एम व्हेरी ग्लॅड की आम्ही दोघंही एका क्षेत्रात आहोत. थँक गॉड की एका क्षेत्रात होत. कारण वेगवेगळ्या क्षेत्रात असतो तर कळलं नसतं. म्हणजे आजचा प्रयोग छान झाला नाही म्हणजे काय सांगायचं, म्हणजे काय कळणार? किंवा आजचा शूटचा दिवस जरा असा गेला कारण तो सीन माझ्या मनासारखा झाला नाही म्हणजे काय कळणार? कळलंच नसतं. आणि आज डबिंगला आहे ना माझा आवाज असा लागला, ह्या टेक्निकल गोष्टी तर काही झेपल्याच नसत्या. खूप बरं आहे की एका क्षेत्रात होत, एकमेकांची प्रचंड मदत होते, एकमेकांची कामं अजून छान करण्यासाठी मदत होते. सो खूप पॉझिटिव्हली मला असं वाटतं हे बोललं जातं की एका क्षेत्रातलं नको बाबा, काय काम तेच, घरी पण तेच. तर माझा उलट सल्ला राहील, एका क्षेत्रातले असलात तर बरं. कारण मी सुद्धा माझ्या गावाकडे बघतो, माझे काका, माझे आजोबा हे सगळी मंडळी सुखाने नांदली कारण त्यांचं काम एकच होतं, शेती. म्हणजे असं नव्हतं की एक कोणीतरी वेगळं करते आणि एक काहीतरी भलतंच करतंय. मग ते सांभाळणं, मग तिथून मला वाटतं कुठेतरी भांडणं, वाद हे सुरू होतं. कारण वेगवेगळ्या कामांवरच्या गोष्टी वेगवेगळं समजून घेणं हे खूप कठीण जाऊ शकतं. पण तुमची लव्ह स्टोरी जरा गोरेगाववाली लव्ह स्टोरी आता मला कळलं आहे, तर थोडंफार होऊन जाऊ दे, कशी झाली वगैरे. आम्ही नाटकाच्या तालमीला भेटलो, सावधान शुभमंगल नावाच्या, आणि गोरेगावची लव्ह स्टोरी आहे खरंच. कारण मी गोरेगाव ईस्टला राहत होते आणि हा आमच्या लग्नाच्या आधी रॉयल पाम्सला राहत होता, त्यामुळे ओबेरॉय मॉल लव्ह स्टोरी आहे. तिथे आम्ही खूप फिरलो आहे आणि खूप शॉपिंगही केलं आहे. सो असे आम्ही भेटलो, म्हणजे ऑक्टोबर आय थिंक 2011 आम्ही भेटलो आणि द लव्ह स्टोरी स्टार्टेड. आणि डिसेंबर 2012ला आम्ही लग्न केलं. सो द कोर्टिंग टाईम ॲक्च्युली वॉज व्हेरी स्मॉल, पण लग्नानंतरचंच आमचं डेटिंग टाईम जास्त चालू आहे म्हणजे अजून. बऱ्याचदा असं होतं की लग्न म्हणजे करायचं असेल तर आपल्या घरी बेसिक आयडिया असते की अरे हां, ह्याच्यासोबत जास्त बोलणं चालू आहे म्हणजे माहिती आहे काहीतरी असणार आहे. तसं तुमच्या दोघांपैकी घरी माहिती होतं का? कल्पना आलेली घरी? माझ्या आईला पूर्ण कल्पना आली होती की ह्याच्याशी बोलतेय किंवा मेसेजेस किंवा भेटायला जाते किंवा काही कारण नसताना हा रॉयल पॉम्स वरनं घरी काय येतोय हिला सोडायला, जेव्हा माझ्याकडे स्वतःची गाडी होती आणि माझ्याकडे ड्रायव्हर होता. हेमंतला स्वतः ड्राईव्ह करत यायला लागायचं. आय हॅड अ कार अँड अ ड्रायव्हर, पण त्यांना सुट्टी देऊन हाच यायचा घ्यायला. तर ऑब्व्हियसली माझ्या आईला कळलं होतं की काहीतरी चालू आहे. नाही, माझ्या पण घरी थोडीशी कुणकुण लागली होती. मी माझ्या बहिणीला आधी सांगितलं होतं आणि आईबाबांसाठी थोडंसं कठीण होतं ते. या क्षेत्रातली मुलगी, काय म्हणतो आपण त्याला, वेगळ्या अपब्रिंगिंगमधनं आलेली मुलगी, कल्चर वेगवेगळं, भाषा वेगवेगळी, आम्ही ग्रामीण भागातले, ही मुंबईतच वाढलेली, त्याच्यानंतर आमच्यामध्ये वयाची पण गॅप आहे. सो ह्या सगळ्यामुळे कसं होणार, काय होणार. पण मी एकदा आईला असं सांगितलं की आई असं असं आहे, मला ती आवडते
आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मग आई बाबा म्हणाले आम्हाला एकदा भेटू दे तिला. मी म्हटलं भेटा. ते आले, ते भेटले आणि आम्ही गाडीतनं एकत्र गेलो जाताना. तेव्हा माझे आई बाबा म्हणाले की मस्त आहे, करून टाक तू लग्न. म्हणजे इतकं ते स्मूथ होतं. पहिल्या भेटीत पसंत, पहिल्या भेटीत मुलीने अगदी इडली चटणी वगैरे असं काय काय बनवलं. माझ्या बाबांना कौतुक याचं होतं की काय चहा करते, तर त्यामुळे चहा पसंत. त्यामुळे ॲक्च्युली मी खूप वाईट चहा करते, पण कमाल ही आहे की मी जसा काही पानचट होतो माझा चहा भयंकर किंवा खूप दूध पडतं, असं काही त्याला कन्सिस्टन्सी नाही. मी खूप वाईट चहा करते, पण माझे सासरे आहेत ना ते माझ्यासारखा पानचट चहा पितात. हो हो, त्यामुळे तेच एक आहेत. म्हणजे ॲक्च्युली माझ्या सासूबाई माझ्या हातचा चहा पित नाहीत. त्या घरी आल्या किंवा मी गेले तर त्या म्हणतात तू तुझा चहा कर, मी माझा करणार, कारण तू घाण चहा करतेस. तर ते खरं आहे. पण सासऱ्यांना माझ्या हातचा चहाच आवडतो, म्हणजे चालतो. आणि ते बिचारे ह्या अख्ख्या आमच्या घरातनं ते बिचारे फारच शांत आहेत. त्यामुळे ते असं सगळ्याला बरं छान बाळा छान बाळा करतात. त्यामुळे ते पितात माझ्या हातचा चहा, तर बाकी हे कोणी पित नाही. जेव्हा म्हणजे घरच्यांना कळ की बाबा ॲक्टर आहेत, मग त्यांचं असं काहीतरी असेल ना की यार ॲक्टरची पोरगी आहे म्हणजे खूप जपून राहावं लागेल तुला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा, असं आईबाबांचं होतं का? नाही, खरं तर असं नाही झालं. सुरुवातीला काही काळ त्यांना तसं वाटलं, पण जसं जसं ओळखत गेलो एकमेकांना, फॅमिलीत सुद्धा एकमेकांना ओळखत गेल्या, तसं काही ते राहिलं नाही. आता उलट इतकं छान आहे. म्हणजे कधी कधी माझं बोलणं होत नाही घरच्यांशी, पण क्षितीचं होत राहतं. म्हणजे ते रेग्युलरली टचमध्ये असतात, तिला थेट फोन येतात, मग त्यांचं बोलणं चालू असतं. आता बेसिकली 11 वर्षांनी ना इट्स लाईक अ फॅमिली. म्हणजे आमच्यातही भांडणं होतात की हे कशाला केलं तुम्ही, मी नाही म्हणाले होते. तर आम्हालाही माहिती आहे की आता ही फॅमिली, एका फॅमिलीत भांडणं होतात, एका फॅमिलीत आज मला तुझं हे आवडलं नाही हे होतं. सो ते माझ्या डोक्यात नसतं की आता मी माझ्या सासूबाईंशी भांडले किंवा आता माझी नणंद मला असं म्हणाली. ते इक्वेशन आता इथे 11 वर्षात आम्ही सरपास केलं आहे. आता एक फॅमिली मेंबर एका फॅमिली मेंबरशी भांडतो किंवा एक फॅमिली मेंबर एका फॅमिली मेंबरला काहीतरी सांगतो. त्यामुळे ते आम्ही कधीच पास केलं आहे. एक फॅमिली म्हणून असणंच, आणि ते मी ॲक्च्युली ढोम्यांकडनं शिकलेली आहे की हाऊ टू बी इन वन फॅमिली व्हेरी इझिली. सो ते आय थिंक इट्स अ फॅमिली थिंग नाव. जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलेलं, गावी वगैरे गेलेला, तेव्हा तिकडच्या लोकांनी म्हणजे असं वेलकमिंग असेल ना, वाव अरे शहरातली मुलगी ॲक्टर आहे असं. खूप 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 आणि मी ॲक्च्युली आयुष्यभर मुंबईत वाढली आहे. माझा गावाशी तसा काही कनेक्ट नाही आहे ना, गावातल्या लोकांशी असं काही फार माझा कधी कनेक्ट झाला आहे. सो आपल्या डोक्यात असतं ना की बापरे ह्यांच्याकडे डोक्यावर पदर घ्यायला लागत असेल का, कारण मी तशी नाही आहे, असं करायला लागत असेल का, असं बसावं लागत असेल का. तर त्या माझ्या सगळ्या प्रीकन्सिव्ह नोशनला हे पिंपरखेडवाल्या सगळ्यांनी हाणून पाडलं. म्हणजे मी इतकी चिल्ड आणि रिलॅक्स्ड असते तिकडे जाते तेव्हा. आणि मला जायला का आवडतं, कारण तिकडे खूप लाड होतात माझे. मुंबईत कोणी नसतं इथं माझ्या घरी लाड करायला की हिला हे खायचं आहे का, हिला असं वाटतंय का, हिला शेतात घेऊन जाऊ. पिंपरखेडला गेलं की खूप लाड होतात. आणि फक्त ते काय म्हणतात गावातली भाषा बोलत असतील किंवा तसे कपडे घालत असतील, पण इन देअर माइंड्स दे आर वे मोर प्रोग्रेसिव्ह देन पीपल हू लिव्ह इन अ सिटी. त्यामुळे आय एम मोर कम्फर्टेबल देअर ॲक्च्युली. म्हणजे मी इंग्लिशमधनं 4 गोष्टी बोलते एवढाच आमच्यात फरक असेल, पण ते इथनं खूप जास्त प्रोग्रेसिव्ह आहेत, विच इज द ॲब्सल्युटली. त्यामुळे तिथे मला जास्त, खरं सांगायचं तर जास्त रिलॅक्स्ड असते मी. हो. सासरी जावयाचे लाड होतात की नाही, आणि सासरी बुवा काय लाडाने हाक मारतात घरी? सासरे बुवा लाडानं बापू असं म्हणतात, जावई बापू बापू. आणि प्रचंड लाड होतात. माझ्या सासूकडून जास्त लाड होतात. ती हेमूच म्हणते मला. आणि खाण्याचे लाड, पिण्याचे लाड ही ते प्रचंड करत असते. म्हणजे तिला एकतर ना सतत काहीतरी बनवून खाऊ घालायचं असतं. मग ती रुसते बऱ्याचदा, मग उद्या नाही का जमणार आहे तुला यायला. मग मी म्हणतो कामाचं काहीतरी आहे. मग ती खूप रुसते की हां बघ मी इतक्या वेळा बोलले तुला पण तू काही आला नाहीस, मग खायलाच तू येत नाहीस. सो तिला ते खूप करून घालायचं असतं. आणि आम्ही जेव्हा एकत्र असतो ना तेव्हा खूप धमाल करतो, खूप मजा टाईमपास करतो. सो त्याच्यामुळे तेव्हा असं सासू जावई असं कधी नसतं. आणि ते नातं आता मित्रमैत्रीण झालं आहे. काही गोष्टी क्षितीला माहिती नाहीत पण मला माहिती आहेत. काही गोष्टी ती आधी मला सांगते
आणि मग ती म्हणते क्षितीशी बोलू की नाही माहीत नाही, मग मी सांगतो बोल, आपण एकत्र बसून बोलू, मग मी विषय काढतो, असं बऱ्याचदा होतं हल्ली. माझी सासू नाही करत हो गॉसिप, ह्याची सासू करते. बिंग आउटसाइडर, मुंबईत येणं, या क्षेत्रात स्वतःचे पाय रोवणं, स्वतःचं नाव कमवणं, एक वेगळी ओळख निर्माण करणं किती कठीण होतं? कठीण तर होतं, 100% कठीण होतं. माझं ज्या पद्धतीचं शिक्षण झालं, ज्या पद्धतीच्या गावांमधनं मी फिरलो, पहिल्यांदा लढा भाषेचा होता की आपली भाषा क्लिअर आहे की नाही, न यातले फरक आपल्याला येत आहेत की नाही. पण खूप सुरुवातीला खूप चांगले मित्र मला भेटत गेले आणि या मित्रांमुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, वाचन वाढलं, लग्नानंतर क्षितीची खूप मदत झाली. आणि पण मजा त्यातच आहे की आपण कुठनं सुरुवात केली होती आणि आता आपण असं म्हणूया की तरीसुद्धा ज्या काही पायऱ्या सुरू व्हायच्या त्याच्याही पहिल्या पायरीच्या अलीकडे होता आपण अजून, पण इथपर्यंत आलो, या आता पायऱ्या समोर दिसत आहेत. इथपर्यंतचा प्रवास खूप सुखावणार आहे आणि खूप समाधान देणार आहे, कारण आपल्याला हवं तसं, आपल्याला हवं त्या पद्धतीने काम करता आलं आजपर्यंत, आणि त्यात सगळ्यात जास्त मजा आहे. जसं मी म्हटलं की हेमंतदा आउटसाइडर आहे, तर मुली कितीही झालं तरी एक असं बघतात की या मुलामध्ये काहीतरी एक स्पार्क आहे, जेणेकरून मी त्याच्यासोबत राहिलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे. सो असा काय स्पार्क तेव्हा क्लिक झाला होता दादामध्ये? तो माणूस खूप चांगला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं माझ्यासाठी, कारण काम मी माझं करत होते, पैसे मी माझे कमवत होते आणि पुढेही कमवणार होते. सो मला अशा माणसाची गरज नव्हती की माझे हट्ट पुरवेल. मी स्वतःचे हट्ट करते आणि मी ते स्वतः पुरवते, पण मला चांगला माणूस हवा होता. आणि आय नो ही इज अ गुड मॅन, आणि ते मेन होतं. बाकी सगळं होत राहतं मॅनेज, पण आय नीडेड अ गुड मॅन विच ही इज. आय थिंक दॅट वॉज द मेन पॉईंट ऑफ गेटिंग मॅरिड टू हिम. आता आपण झिम्मा 2 बद्दल बोलूया. झिम्मा 2चा खूप प्रतिसाद मिळतो. आम्ही तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एका थिएटरच्या व्हिडिओमध्ये एक आय गेस एक लेडीज येऊन तुम्हाला काहीतरी सांगत होती. ती काय सांगत होती? म्हणजे ती अशी लांबून बोलत होते काहीतरी, ते सांगत होते? हा, त्या इंग्लिशमध्ये ज्या बोलत होत्या त्या हे सांगत होत्या की त्या मराठी नाही आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर वगैरेच बघताना, स्क्रोल करताना झिम्मा 2 त्यांना दिसलं. तर हे काय आहे म्हणून त्यांनी गुगलवर जाऊन पाहिलं, तर त्यांना झिम्मा 1 दिसला, की 2 आहे म्हणजे 1 असेलच. तर तो 1चं ते सगळं बघून त्यांना खूप मजा आली. त्यांनी OTTवर जाऊन झिम्मा 1 पाहिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं तिकीट इथे अजून चालू आहे. तर त्यांनी येऊन झिम्मा 2 थिएटरमध्ये पाहिला आणि तो त्यांना खूप आवडला आणि आम्हाला खूप भारी वाटलं, कारण मराठी ही ज्यांची मातृभाषा नाही, पण तरीही एवढा एफर्ट आपल्या फिल्मसाठी कोणीतरी घेतं आहे की गुगलवर ते चेक करायचं, मग झिम्मा 1 बघायचा, मग हा आवडला म्हणून येऊन झिम्मा 2 बघायचा. आणि त्या असं सांगत होते त्यांच्या मुलीला बरं नव्हतं, काहीतरी ताप सर्दी खोकला होता. तर टू मेक हर फील गुड इज वाय शी गॉट हर फॉर दिस फिल्म. आणि आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की आपल्यामुळे कोणाला तरी छान वाटतं आहे, आपण असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे कोणाला तरी तब्येत बरं नसताना बरं वाटतं आहे. आय थिंक इथेच आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त जिंकलो. शर्यत जिंकलेली आहे. जरा काय सांगा? नाही, अशा भरभरून प्रतिक्रिया येतात. म्हणजे आम्ही खूप साऱ्या थिएटर व्हिजिट्स करतो आहे आणि बऱ्याचदा दमायला होतं, म्हणजे आम्हालाच सांगावं लागतं ओके आता आम्ही निघतो. थिएटरवाले आमच्याकडे असे बघत असतात की घेतलात 20-25 मिनटाचा वेळ, आणि आम्ही असं म्हणतो 2 मिनटं. कारण मी म्हटलं तसं बऱ्याचदा आपल्या कामाबद्दल एक प्रतिक्रिया अशी असते की छान झालं, मस्त आवडलं आम्हाला, आणि एक प्रतिक्रिया अशी असते की लांब लचक बोललं जातं. आणि मला असं वाटतं की ते सर्वाधिक महत्त्वाचं आहे. यश म्हणजे काय, तर हे हा सिनेमा आपला वाटतोय, याच्यातली पात्रं आपली वाटतायत. एका बाईंनी ओरडून असं सांगितलं, आम्हाला आत्ता असं वाटलं की मध्ये पडदा नाहीच आहे, आम्ही तिथेच होत. सो हे किती छान आहे, हे जास्त कमाल आहे. आणि ह्या प्रतिक्रियांमुळे खूप कमाल वाटतंय. झिम्मा 2 असाच गाजत राहू दे, आणखीन प्रेक्षकगृह भरू दे सगळ्यात. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.